नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। धन्यवाद सर। मानकर सर आणि मानकर मॅडम हे दोघे पण तसं जर बघितलं तर फक्त नाहीच आहे, पण फक्त एडच्या दिवशी त्यांनी पण अहोरात्र कष्ट घेतले। तर मी आपणास विनंती करेल का मानकर व्यासपीठावर उपस्थित मनोजीत केशनीवाल, ऐश्वर्या गरुड मॅडम, डॉक्टर पद्मकिशोर, माझे सहकारी विद्यार्थी सुमित खांडेकर, या सोसायटीचे अध्यक्ष कल्पना मानकर मॅडम, अशोक मानकरचे सेक्रेटरी परशुराम जाधव, भूषण पठाण, समोर उपस्थित या सोसायटीशी जोडलेले सर्व मान्यवर, अनेक वर्षानंतर मी पुन्हा एकदा या सोसायटीसाठी आलो। मला वाटतं या सोसायटीची स्थापना ज्या वेळेला आम्ही केली होती जवळपास त्याला 25 वर्ष झाली असतील। 2001 ला टुरिस्ट होम मध्ये आपण एक सोसायटीचं मला वाटतं रेल्वे स्टेशनला हा कार्यक्रम घेतला। डॉक्टर कुलकर्णी जे आमचे मित्र होते ते पाहत होते, दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत, म्हणून या विषयाशी संबंधित मला थोडी बहुत माहिती जरूर आहे। खरं तर आजकाल या रोगाची लोक आणखी आजही तेवढ्या सिरियसली पाहत नाहीत, हे दुर्दैव आहे। आपल्या डोळ्यासमोर काय येतोय, पेशंट जर म्हणलं की पेशंटचा सिरियसनेस कुठं आहे, तर तो कॅन्सरचा पेशंट, तो हार्टचा पेशंट, तो किडनीचा पेशंट, असे जे काही 2-4 आजार आहेत जे आपल्याला प्रायोरिटीचे वाटतात, त्याच आजाराकडे सर्वांचं लक्ष असतं आणि त्याच्यावरच वर्किंग सगळीकडे चालू आहे। तुम्ही कोणतंही हॉस्पिटल घ्या, कोणतंही स्पेशलिस्ट हॉस्पिटल घ्या, त्याच्यामध्ये या आजाराचा कुठे उल्लेख सुद्धा नसेल, कारण की त्यांना असं वाटतं की हा आजार आहे एक तर महागडा आजार आहे आणि पेशंटची गॅरंटी किती घ्यावी किती नाही घ्यावी हा एक दुसरा एक प्रश्न आहे। म्हणून त्याच्यासाठी काय करायला वेगळं करायची काही आवश्यकता नाही, असं अनेक डॉक्टरांचं सुद्धा असं स्वतःचं ओपिनियन असेल। कोणतंही हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्यात आहे का, या आजारासंदर्भामध्ये एखादा कक्ष तरी आहे का, पाहिलंच जा। हे शहर जे आहे हे शहर सेंटर प्लेस ज्याला म्हणतो, हे आपल्याला जवळ सेंटर आपल्याला पडतंय। मॅक्झिमम जे पेशंट आहेत, आता तुम्ही जे सांगितलं की इथून पेशंट मुंबईला जायचं किंवा पुण्याला जायचं, मला याची कल्पना आहे की गाडीमध्ये सुद्धा घेऊन जाताना त्याला किती त्रास होतो, त्याची अवस्था काय होते। मी कालच आमच्या विकास जैनला सांगत होतो, हा असा पेशंट आहे की याचा जर एखादा ब्लड जर एकदा सुरू झालं ना, ते थांबत नाही आणि त्याला मग मरण यातना ज्याला म्हणतात तो स्वतः अनुभवतो आणि त्याच्यातल्या ज्या जास्त त्याचे जे फॅमिलीचे लोक असतात त्यांना सर्वात जास्त त्रास होतो। स्वतःचा मुलगा असो की मुलगी असो, समोर जेव्हा त्यांना त्रास होतो त्या मुलामुळे त्या टायमाला त्या पालकांच्या मनाची स्थिती काय असेल याचा जर आपण फक्त आभास किंवा त्याचा अनुभव किंवा त्याच्याबद्दलचं फक्त फिलिंग जरी आपण पाहिलं तर मला वाटतं तेवढा शिक्षा म्हणजे त्या मुलालाही
किंवा मुलगी असेल मुलीला आहे आणि त्यांच्या पालकाला सुद्धा होत असते. समाजामध्ये आजकाल आपल्याकडे सहानुभूतीने पाहण्याचा एक प्रकार आलेला आहे. काय नाही, सहानुभूती द्यायचं काय, याला फुकटचं असतं ना, त्याला फुकटचे सल्ले देणं म्हणतात. एखाद्याचा सल्ला द्यायचा तर तो फुकटचा सल्ला द्यायला अनेक जण तयार असतात आणि मग ते सल्ले देऊन आपलं काय बाजूला सरकणं त्या त्या काळापुरतं किंवा त्या त्या घटनेपुरतं त्या त्या वेळेपुरतं. अरे यार हे तर खरंच लय वाईट आहे, खरं आहे, हे केलंच पाहिजे. आणि जसा तो त्या स्टेजून बाजूला जातो तर तो काही चालताय. म्हणून या पेशंटकडे सिरियसली पाहत नाही असं एक माझी स्वतःची धारणा आहे. मी मागे सुद्धा याचा फॉलोअप घ्यायचा प्रयत्न केला. डॉक्टर कुलकर्णी होते, ते फार ऍक्टिव्ह होते, त्यांची टीम ती ऍक्टिव्ह होती. त्या टायमाला ते यांचे माझे मित्रच असल्यामुळे त्यांची माझी नेहमी भेट व्हायची. एखाद्या आजाराची व्याप्ती किंवा एखादा आजार कोणत्या प्रकारचा आहे, डॉक्टर याच्यापेक्षा त्या आजाराला लागणारे पैसे किती याच्यावर त्या आजाराचं गणित मांडलं जातं. हे दुर्दैव आहे. म्हणजे या पेशंटला जर 1 लाख रुपये लागत असतील किंवा 50 लाख रुपये लागत असतील तर त्याच्यासाठी तेवढे खर्च करायचे दान किंवा त्या तेवढं खर्च करायचा प्रयत्न ना सरकारकडून केला जातो ना आई वडिलांकडून केला जातो. म्हणजे तुझा मृत्यू हा अटळ आहे. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या बरोबर आहे एवढं म्हणण्यापुरतं आजकाल ते तयारी काही म्हणजे सरकारी यंत्रणांच्या असं कुटुंबाच्या असं ही झालेली ही मानसिकता ही सध्या नाकारता येत नाही. मी तुम्हाला सोसायटीच्या सर्व सदस्यांना सांगेन 60 वरचा असलेला आकडा 650 वर जेव्हा जातो त्या टायमाला याच्यामध्ये आणखीन वाढतं. जे तुम्हाला माहिती आहे किंवा तुमच्याकडे रजिस्टर्ड आहे त्याच्यावर तुम्ही बोलताय. जे माहितीच नाही त्याच्यावर आणखी तुम्ही आणखी त्याचा अभ्यास सुद्धा केलेला नाही किंवा ते तुम्हाला अभ्यास सुद्धा झालेलं नाही. तुमच्याकडून निश्चितच मी आज सुदैवान पालकमंत्री असल्यामुळे मी हे सर्व करू शकतो असं माझी स्वतःची धारणा आहे. जीवनामध्ये फरक करताना एखाद्या सर्वसामान्य माणसामध्ये जीवनामध्ये थोडासा फरक किंवा चेंजेस आणायचा असेल थोड्या गोष्टी जरी केल्यानं त्याचा परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल आता MRI काढणं किंवा सिटी स्कॅन करणं हा किती आजकालचा कॉमन प्रकार आहे. तुम्हाला काय त्रास झाला तर त्याचा सिटी स्कॅन आणि MRI हा ठरल्यासारखा आहे. ताबडतोब डायग्नोसिस झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. डॉक्टर म्हणतो की फास्टली जर तुम्हाला जर त्याचा डायग्नोसिस करायचं असेल तर हे सर्व करावं लागेल. मी छोटा प्रयोग केला. मी घाटी हॉस्पिटलमध्ये काम केलं की जे काही पैसे लागतात मुळामध्ये घाटी आमचे जे सरकारी दवाखाने आहे त्याच्या पैसे कमी लागतात परंतु त्या सर्वसामान्य माणसाला ते आजही परवडत नाही अशी मला तरी वाटते. काय केलं मी डायरेक्ट जे आजचे रेट होते समजा सिटी स्कॅन असेल किंवा MRI असेल 2000चा रेट असेल त्यांना सांगितलं डिरेक्ट तुमचे वेगवेगळ्या आजारानुसार हे करतात त्याचे रेट लावलेले असतात. मी 1 मिनिटामध्ये निर्णय घेतला की याचा 50% घ्यायचा. झालं काय जो पेशंट येत होता घाटी हॉस्पिटल सारख्या ठिकाणी आमच्या सर्व सिव्हिल हॉस्पिटलच्या ठिकाणी तर त्यांना तर आता रेट जर 2000 असेल तर 1000 वर आल्यामुळं त्या कुटुंबाला त्या गरीब कुटुंबाला श्रीमंताचं जाऊ द्या त्याला 2000 10,000 लावलं तर फरक पडत नाही. परंतु ज्याला 2000 पैकी 1000 रुपये जर वाचले आणि ते जर पुढे आजाराला लागले तर त्याच्यासाठी फार मोठा हा फरक असतो बदल असतो. आणि म्हणून मी ते सर्व माफ केले. मी अर्ध्यावर आणले. किती पैसे खर्च झाला माझा वर्षाकाठी माझे पैसे गेले की फक्त 34 लाख रुपये गेले. परंतु 34 लाख गेल्यामुळं किती लोकांनी ते म्हणजे आता विचार करा त्या 2000 आता इंटू करत बसले हजारो पेशंटनी त्याचा फायदा घेतला. झाला का नाही फायदा त्याला समाधान लाभलं का नाही लाभलं. तर तुम्ही सुद्धा आता ही पद्धत तुम्ही सर्व विचार करून एका ठिकाणी येऊन सुद्धा आपण करतो ना तर याचा फॉलो घ्यायचा प्रयत्न करा. माझ्याकडे या प्रस्ताव निश्चित प्रस्ताव हे औषधं काही ठिकाणी चालू झालं. आताच मॅडमने सांगितलं की परभणीला एका ठिकाणी चालू केलं हॉस्पिटलमध्ये
त्याची लिमिट काय माहित नाही, किती त्याचा यूज होतो माहित नाही. परंतु आता या ठिकाणी तो आपण आपल्या बीपीसी मधून आता आपण घाटीमध्ये द्यायला सुद्धा सुरुवात करू. त्याची चिंता तुम्ही करू नये. अरे आम्ही 13,000 नीट करायला लागलोय. आता मी घाटीमध्ये गेल्या वर्षी किती पैसे दिले असेल. जे सरकार आहे, सरकारची भूमिका काही लोकांची असं समज आहे, रस्ते बनवणे, पूल बनवणे, काही ड्रेनेज लाईन टाकणे, असेच काही काम सरकार करते की काय असं समज काही लोकांचा आहे. परंतु अनेक लोक आपण अनेक काम करू शकतो हे मी अनुभवलं. आज घाटीमध्ये मी या 15-20 दिवसामध्ये ते इराण अमेरिकावर युद्ध चालू म्हणून थोडासा टाइम लागला. घाटीमध्ये मी एक मशीन आणतो. कसली मशीन आहे? पॅरालिसिस झालेले जे पेशंट असतात, पहिले महिना 2 महिने घरचे लोक त्याला फार आदरपूर्वक प्रेमपूर्वक त्याला सगळं सांभाळतात, त्याचे सगळं सांभाळ करतात. 2-3 महिने झाले की घरातल्या माणसाला सुद्धा तो नकोसं वाटतं. ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रेमाची त्याची जी काही लिमिट असते ना ती संपलेली असते. नंतर मग जो पहिला मुलगी करायची किंवा सून करायची किंवा मुलगा करायचा तो डायव्हर्ट होतो नोकरावर. आणि नोकर किती करायचं का नाही करायचं, एखाद्याच्या घरात नोकर नसेलच तर काय करायचं. म्हणून त्याची अवस्था ती वाईट होते. त्याचा इलाज आता घाटी हॉस्पिटल करते. त्या मशीनच्या साहाय्याने आता कुणाला असं वाटत नाही पॅरालिसिसचा पेशंट आणि घाटीमध्ये रोबोटिक याच्यात त्याचा इलाज होतो. मी ते करतोय. जवळपास 25 कोटी रुपये गेल्या वर्षी मी आता जवळपास 56 कोटी रुपये घाटीला दिले. सर्व मशिनरी, सर्व अत्याधुनिक, सर्व त्या ठिकाणी आता आलेले. हे करायच्या मागचा तर जर मी 56 कोटी रुपये दिले तर तुमच्यासाठी लाखाचा किंमत तरी रक्कम तरी किती फार नॉर्मल रक्कम आहे. आणि म्हणून तुम्ही जे सेवा करता खऱ्या अर्थात तुमच्या सोसायटीच्या सदस्याचा मी मनापासून आभार यासाठी मानतो. हा आजार कॅन्सर पेक्षाही खतरनाक असलेला आजार. या आजाराचा त्याच्याबरोबर त्याला संघर्ष करणं, त्याच्याबरोबर फाईट करणं, त्या पेशंटला सांभाळणं. या कॅन्सरच्या पेशंटला आपण नाही सांभाळलं तरी चालतं, परंतु अशा पेशंटला सांभाळणं फार जिगरीचं आणि तेवढंच हिमतीचं काम आहे. म्हणून तुमच्या सोसायटीच्या सर्व सदस्याचा मी मनापासून आभार मानतो. हे काम नाही करू शकत. हे काम करायला फार हिंमत लागते. आपण रोज पाहता पेशंटला तास भरानंतर, दिवसानंतर नाही, एकेका तासानंतर पेशंट मध्ये येणारे चेंजेस हे आपण आपल्या डोळ्याने अनुभवत असतो, आपण पाहत असतो. इतका मोठा जगा शब्द नाही, एवढं मोठं डेअरिंग किंवा इतकं मोठं धाडस तुम्ही सर्वजण करताय. तुमचं मनापासून खरं तर आभार मानतो. आणि निश्चितच जे माझ्याकडून होईल ते या तुम्ही आता द्या, माझ्याकडे प्रस्ताव द्या, मी तातडीने तुम्हाला ही मदत निश्चित देईल. त्याची चिंता करू नका. चिंता करू. आता या घाटीमध्ये ही सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. अनेक सुविधा आपण त्या ठिकाणी देतो. त्यातला हा एक भाग मी आज आमच्या टीमला सुद्धा सांगणार आहे. आणि हा एक भाग सुद्धा आपण लवकर सुरू करू. पुन्हा थोडा यायला उशीर झाला, अनेक कार्यक्रम इथे म्हणून आताही अनेक लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतो. भविष्यामध्ये हे जे काही पेशंट आहे, हे जे काही रुग्ण आहेत, त्यांना मी ईश्वराच्या एवढीच प्रार्थना करेन, त्रास देऊ नका. त्यांचं काही चुकलं नाही. आलेल्या त्यांच्या जीवनामध्ये हे घटना, दुःखद घटना, त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर करू त्यांना देऊ, एवढी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक मेंबरला आज खूप जास्त अभिमान, गर्व, आनंद, सगळ्या भावनांचं उधार आमच्या मनामध्ये आलेला आहे असं मी म्हणेन. हिमोफिलिया हा आजार जन्मतः असणारा रक्ताचा रोग. आणि तुम्हाला आज वरती स्वागत करण्यासाठी काही जण आले तर त्यांना या 3 पायऱ्या चढताना सुद्धा त्रास होत होता. ज्याचं कारण त्यांच्या लहानपणी त्यांना हिमोफिलियाची ट्रीटमेंट योग्य तशी नाही मिळू शकली आणि त्यामुळे त्यांचे जॉईंट्स खराब झाले. हे जन्मतः आहे, मरेपर्यंत यांचा रोग असा राहणारच. पण यांना मिळणाऱ्या औषधांमुळे आज हे लेकरं खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतात.
सध्या मागच्या 10 वर्षात हिमोफिलियाच्या रुग्णांसाठीची ट्रीटमेंट खूप जास्त बदलली जेव्हापासून आपण गव्हर्नमेंटमध्ये आहात, आणि त्याबद्दल सुद्धा आम्ही सगळेजण आपलं खूप खूप सहर्ष थँक्यू असं म्हणू सर. आज हिमोफिलिया ट्रीटमेंटसाठी संभाजीनगरचं जे चिकलठाण्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट असं डे केअर सेंटर चालतं, आणि ते चालतं आपल्या तिथल्या डॉक्टरांच्या आणि हिमोफिलिया सोसायटीच्या सदस्यांच्या प्रयत्नामुळे. महाराष्ट्रातलं म्हणजे मुंबई पुणे सुद्धा मी त्यात मोजतोय, नागपूर सुद्धा मोजतोय, नाशिक सुद्धा मोजतोय. सगळ्यात बेस्ट कुठलं चॅप्टर आणि सगळ्यात बेस्ट कुठलं सेंटर जर काम करत असेल तर आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे. आणि याला आपण पुढे आपले पालकमंत्री आज इतके एबल आहेत त्यामुळे अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न याच्यानेच करणार आहोत. काही गोष्टी आहेत की ज्या अजूनही अपूर्ण आहेत. त्यातलं म्हणजे आताच थोड्या वेळापूर्वी डिस्कशन होतं की आम्हा सगळ्यांना लागणारे एक हेमलिब्रा नावाचं इंजेक्शन जे नगरला मिळतं, परभणीला मिळतं, पण आपल्या सिव्हिलमध्ये सध्या अजून उपलब्ध नाही. आमच्या सगळ्यांची हीच अपेक्षा असेल की तुमच्या प्रयत्नाने ज्या प्रकारे आज गोरगरीब रुग्णांना सुद्धा अत्यंत चांगली आरोग्य सुविधा आपल्या गव्हर्नमेंटने मिळवून दिली, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असो, प्रायव्हेट फंड असो, आणि कितीतरी रुग्णांना सर आपल्या सिग्नेचरमुळे मी जेव्हा कॅन्सर सारखे आजार मी पाहतो त्यावेळेस सहज तुमच्यामुळे ट्रीटमेंट मिळालेली मी 10 जणांची नावं आता म्हणू शकतो. तुमच्यासारखे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला आहे. सध्या तर जिल्हा हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत नंबर 1 आहेच, पण तुम्ही जर थोडं यात लक्ष दिलं तर या लेकरांना ज्या एका इंजेक्शनसाठी थोडीशी बनवत होते ते सहज पुढे आमचा सगळ्यांचा मार्ग लागेल, आणि हे बारीक लेकरं कधी परत आदू होणार नाहीत एवढंच यामध्ये आमची अपेक्षा असेल. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. स्कीम चलती है, वो स्कीम के अंडर में आपको हेमलिब्रा मिल सकता है. उसके लिए थोड़े पेपर वर्क्स लगते हैं, थोड़ा भाग दौड़ करना पड़ता है, बट होता है. हमने एक पेशेंट को दिलाया है. हेमलिब्रा काफी ज्यादा कॉस्टली है, अगर आपको नहीं पता होगा तो मोर देन 1 लाख रुपीज के ऊपर जाता है. तो ये लेना तो पॉसिबल नहीं है ना, क्योंकि हर हफ्ते लगता है, हर महीने लगता है हेमलिब्रा, जब भी आपकी बॉडी में ब्लीडिंग नहीं होगा. तो ये काफी ज्यादा कॉस्टली जाता है. तो ये गवर्नमेंट इसमें हेल्प करती है, जो कि सिग्मा हॉस्पिटल में भी आपको अवेलेबल होगा. इसके बारे में अगर आपको कोई भी इंफॉर्मेशन चाहिए तो आप पठान सर या तो शाहरुख सिद्दीकी सर से आप बिल्कुल कांटेक्ट करें. हम लोग आपको इसके रिगार्डिंग बहुत अच्छे से गाइड करेंगे. आपको भी थोड़ा हेल्प करना, आपको भी थोड़ा भागदौड़ करना पड़ेगा, हम पूरी हेल्प करेंगे. बट अगर आप चाहते हैं कि आपका भी डेवलपमेंट अच्छा हो, कल को आपको प्रॉब्लम ना हो, आपका फ्यूचर अच्छा हो, तो मैं ये रिकमेंड करूंगा आप सबको कि आप बिल्कुल हेमलिब्रा के बारे में सोचिए. ये बहुत अच्छी टेक्नोलॉजी है और बहुत अच्छा इंजेक्शन है. इसका बहुत अच्छा फायदा आपको हीमोफिलिक्स में मिलेगा. यू विल एंजॉय योर डेली लाइफ लाइक अ नॉर्मल पर्सन. दैट्स अ बिग डील फॉर अस. तो मैं इतना ही बोल के खत्म करना चाहूंगा. और थैंक यू सो मच यादव सर, आपने मेरे को बोलने का मौका दिया. और थैंक यू फॉर. डॉक्टर तोष्णीवाल सर असतील, ऐश्वर्या मॅडम असतील आणि इतर सर्व मान्यवर सगळे आपले हिमोफिलिक युथ मधले मेंबर्स या ठिकाणी बोलत होते. मला त्यांनी म्हटले पालक म्हणून तुम्ही बोला. खरं पाहिलं तर अनेक गोष्टी ज्या असतात त्याच्याकडे आपण नकारात्मक जर पाहत गेलो तर आपलं संपूर्ण जीवनच नकारात्मक होऊन जातं. हिमोफिलिया माझ्या कुटुंबात का आला हा प्रश्न शोधल्यापेक्षा यातून माझं मूल किंवा जो हिमोफिलिक आहे तो स्वतः कसा चांगला राहील याचा एक सकारात्मक विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. माझ्या मुलाला हिमोफिलिया ज्यावेळेस डिटेक्ट झाला त्यावेळेस आम्हाला तो आजारही माहित नव्हता. खरं सांगायचं तोष्णीवाल सरांना तर रक्ताचे एक स्वतंत्र डॉक्टर असतात हे मला तरी माहित नव्हतं. मी परभणीला होतो, अगदी 8-8.5 महिन्याचा तो होता. त्याला मानेमध्ये रक्तस्राव झाला. तो कळण्यासाठीच आम्हाला जवळजवळ 3 दिवस लागले की त्याची मान दुखते. त्याची मम्मी त्याला मांडीवरती घेऊन बसायची. तिथून इथे आपले बाल अस्थिरोग तज्ञ जे आहेत विरांची वैद्य सरांकडे आम्हाला पाठवलं. तिथे ते डिटेक्ट झालं सगळं की मानेच्या बाजूला त्याच्या मणक्याच्या बाजूला रक्तस्राव झालेला आहे.
मग कुठल्या तरी न्यूरोला आपण त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे म्हणून आम्ही JJ+ हॉस्पिटलला गेलो. जीवन राजपूत सरांना त्या ठिकाणी दाखवलं. माझे एक मित्र त्यांचे पाहुणे होते आणि त्यांनी सांगितलं की हे रक्ताचं सोडून द्या म्हणे, मानेच्या बाजूचं ते आपण करून घेऊ, पण याला रक्ताच्या डॉक्टरांना त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे, कारण की APTT जी काही टेस्ट होती आपली ती त्याची ॲबनॉर्मल त्या ठिकाणी होती. सरांनी फोन केला तोष्णीवाल सरांना आणि योगायोगानं सर बाबा पेट्रोल पंपावरती होते. सर स्वतः JJ+ला त्या ठिकाणी आले आणि माझ्या मुलाला त्या ठिकाणी बघितलं. वास्तविक सरांचा माझा कुठलाही परिचय नव्हता. आजतागायत तेव्हापासून म्हणजे 2018 पासून आजपर्यंत मी माझ्या स्वराजला तोष्णीवाल सरांव्यतिरिक्त कुठल्याही डॉक्टरकडे त्या ठिकाणी दाखवलं नाही. अगदी एक कुटुंबातले मेंबर माझे काही पाहुणे असतील, कुठलेही रक्ताच्या संदर्भानं ज्या ज्या वेळेस पेशंट येतात त्या वेळेस मी सरांना हक्कानं फोन करतो. किती बिझी असले ते फोन उचलतात किंवा रिप्लाय करतात नंतर आपल्याला. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीमध्ये एक जे बळ मिळालं ते बळ मिळालं हिमोफिलिया सोसायटीमुळे. पहिल्याच वेळेस भेट झाली असेल, मानकर साहेबांची असेल, जाधव साहेबांची असेल, पठाण सरांची असेल, की अगदी ही कुटुंबातली माणसं त्या ठिकाणी वाटली, आधार देणारी माणसं वाटली. ज्यावेळेस आता 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या मुलाचा अँकल जॉईंट टार्गेट झाला, सरांकडे ट्रीटमेंट होती. आम्ही जवळजवळ सरांनी 1.5 महिना त्याला प्रोपेलेक्सिसवर ठेवलं, फॅक्टरेटला. नंतर थोडस म्हणजे मला वाटायचं की आता याला इनिबिटर होईल, फॅक्टर काम करणार नाही, मग काय करायचं. कुठून तरी आपला आता माझा एक स्वभाव आहे की प्रत्येकासोबत एक चांगले संबंध त्या ठिकाणी तयार करायचे. पठाण सरांना मी बोललो की सर असं असं होतंय. तोष्णीवाल सरांनी तर वीकली 2 फॅक्टर सांगितलेत, कधी कधी आम्ही 3 घेतोय. त्या 1.5 महिन्यामध्ये 2 वेळा त्याच्या मम्मीने त्याला शाळेतून उचलून आणला अक्षरशः. त्यावेळेस मला पठाण सरांनी सांगितलं की तुम्ही याला हिमलिब्रा चालू करा. त्यांनी सांगितलं थोडंसं कॉस्टली आहे. त्यांनी सांगितल्यानंतर लगेच मी तोष्णीवाल सरांकडे गेलो. तोष्णीवाल सरांकडे गेल्याच्या नंतर सरांनी सांगितलं म्हणे सर ठीक आहे पण ते कॉस्टली आहे, कसं करायचं. म्हटलं सर थोडीशी तुमची मदत लागेल. सर म्हणे माझी सगळी मदत आहे तुम्हाला, काहीच अडचण नाही. थोडस गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं एक 50% पैसे माझे रिफंड होऊ शकतात. सर फक्त तुमचे बिल लागतील. सर म्हणे काही लागो तुम्हाला, जे लागेल ते हक्कानं माझ्या हॉस्पिटलमधून घेऊन जा. आणि आता मागच्या महिन्यामध्ये त्याला मी 26वा डोस त्या ठिकाणी हेमलिब्राचा दिलेला आहे. हेमलिब्रा हे आपल्यासाठी अत्यंत चांगलं औषध आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं. कारण की मागच्या 26 महिन्यापासून त्या ठिकाणी आम्ही विसरून गेलो की आमच्या मुलाला हिमोफिलिया आहे. आणि जे आपण सगळे आहोत हे कुटुंब म्हणून आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तसेच इथं जमलेले माझे हिमोफिलिक बांधव मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की एक हिमोफिलिया सगळ्यांनी समजून घ्यावा. आणि हा जो मी छोटा असताना जसं हिमोफिलिया डिटेक्ट झालाय, मी बघतोय की हा आज रोजीचा परिवार खूप मोठा झालाय आपला. तसेच आपल्या ह्या हिमोफिलिया परिवारामध्ये हे सगळे इथं मान्यवर आहे ते पण ऍड झाले. माझा एक प्रसंग तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी म्हणजे हिमोफिलिया हा सिरियस पण तेवढाच घ्यायसारखा आहे आणि त्याचा बहु पण करून हे पण असं हे नाही करायचं. एक 5 वर्षापूर्वी माझं म्हणजे असंच मला पण कळालं नव्हतं की आयसी ब्लीड झालं माझ्या डोक्यामध्ये, चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडलो होतो. तर माझ्या छोट्या भावानी ना आपल्या सोसायटीला कळवलं होतं. त्यावेळेस आपली सोसायटीचे जेवढे काही मेंबर आहे, जाधव सर, मानकर सर, पठाण सर आणि हे सगळे लोक, मोईन भाई, जिया भाई, हे सगळे लोक म्हणजे मी 2 दिवस अनकॉन्शियस असताना ते माझ्या बेडच्या बाजूला अक्षरशः डॉक्टरांना फॅक्टर देण्यासाठी म्हणावं किंवा काही सांगण्यासाठी इतर काही गोष्टी, हे सगळे असे रात्रंदिवस उभं होते माझ्यासाठी. आणि मी जे काही बोलतोय तुमच्यासमोर, जे काही आज हे करतोय ते हे सगळे आपली सोसायटी आणि इतर मेंबरच्या आशीर्वादाने. त्यामुळं माझं एकच म्हणणं राहील की प्रत्येक जणांनी सोसायटीशी कनेक्ट राहा. ठेच जरी लागली
की कॉन्टॅक्ट करा की बाबा मला असं झालंय, किंवा मग घेतोय गोळ्या, काहीतरी पेन किलर खातोय, नाकातून ब्लड निघतंय म्हणून काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं, असं काही करू नका. त्याचं आपले कृष्णवाल सर आहे, फिजिओथेरपिस्ट सर आहे, यांचा सगळ्यांच्या कनेक्टमध्ये राहा, कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घेत चला. बस एवढंच सांगेल. थँक्यू. तर खरं म्हणजे आजचा कार्यक्रम जो होता तो वर्ल्ड हिमोफिलिया डे होता आणि त्यानिमित्तानं आमचं खरं म्हणजे मराठवाड्यात जो मध्ये जर बघितलं तर 8 जिल्ह्याचे पेशंट मराठवाड्यात इथे संभाजीनगरला येत आहेत आणि आज जी बघितलं तर आधुनिक ट्रीटमेंट आपल्या संभाजीनगरला मिळायला पाहिजे. कारण आपलं जे संभाजीनगर शहर आहे एक आशिया खंडातलं झपाट्यानं वाढलेलं शहर असून सुद्धा आम्हाला इतर राज्यामध्ये म्हणजे जसं सुरत असेल, मुंबई, ठाणे, पुणे इकडे तिकडे ट्रीटमेंटसाठी जावं लागतं. तर आज पालकमंत्र्यांनी जे आम्हाला आश्वासित केलं, आम्ही पण म्हणजे डीपीडीसी मधून म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या औषधाची हिमलिब्राचं उपलब्धता करून देतो आणि या पेशंटसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असं जे आश्वासित केलं. त्यामुळे आम्ही हिमोफिलिया सोसायटीचे म्हणजे आम्ही सगळे जे आहे पदाधिकारी खूप समाधानी आहोत. कारण बऱ्याच वर्षापासून आमचा हा लढा होता आणि हिमलिब्राचं जे औषध आहे ते खरं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट आहेत. कारण आज जे पेशंटना काही पेशंट 2-2, 3-3 वर्ष झाले ते त्यांचे चालू आहे, तर त्यांना कुठलाही म्हणजे ब्लिडिंग झालेली नाहीये किंवा त्यांना काही त्रास झालेला नाही. तर आमची हीच विनंती आहे शासनानं हे लवकरात लवकर या सुविधा जे हिमलिब्रासारखे औषधं उपलब्ध करून द्यावं. त्याचप्रमाणे हिमोफिलिया जे आजार आहे हा आजार पुढे जाऊ नये यासाठी जे काही ट्रीटमेंट टेस्ट असतात, जशी कॅरियर टेस्ट असेल, PND टेस्ट असतील, त्या टेस्टच्या सुविधा सुद्धा आपल्या शहरात